पुण्यातील वाघोली परिसरातील केसनंद ग्रामपंचायतीच्या कथित घनकचरा व्यवस्थापन भ्रष्टाचार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले. भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरच वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. पंचायत समिती सदस्य कुशाल सातव यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. यापूर्वी आंदोलकांनी केसनंद ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा टाकून अनोखे आंदोलन करत कथित घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहाराची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. आंदोलकांनी या प्रकरणी ग्रामविकास विभागासह संबंधित शासकीय विभागांकडे तक्रारी दाखल केल्याचा तसेच आंदोलनाबाबत पोलिसांनाही पूर्वसूचना दिल्याचा दावा केलाय. दरम्यान आंदोलनानंतर आंदोलकांवरच गुन्हे दाखल झाल्यानं भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांवरच कारवाई असा सवाल उपस्थित केला जात असून या प्रकरणाची हवेली तालुक्यासह परिसरात जोरदार चर्चा सुरू झालीय. या प्रकरणामुळे केसनंद ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार आणि त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईवरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. आम्ही न्यायासाठी लढत असताना काल आमच्यावरती अन्यायकारक गुन्हे दाखल झाले आणि जरी आमच्यावरती गुन्हे दाखल झाले तरी जी न्यायाची लढाई आहे, जो केसनंद ग्रामपंचायत जनतेचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, जे पैसे आज लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या विरुद्ध आमचा लढा असाच चालू राहील. आमच्यावरती त्यानंतर 1 नाही 100 गुन्हे दाखल झाले तरी आम्ही आमच्या अंगावरती ती गुन्हे घ्यायची तयारी ठेवलेली आहे. बरं, आपल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये असं ठरलं की केसनंद ग्रामस्थांची जागा भाड्याने घ्यायची आणि त्या ठिकाणी जो घनकचऱ्यावरचा प्रकल्प आपल्याला CSR फंडातून मिळालेला आहे तर तो त्या ठिकाणी बसवायचा. हे सगळं ठरलेलं असताना आज तो प्रकल्प कुणाच्या जागेत होतोय, त्यानंतर तिथल्या लोकांनी त्याच्यावरती बोललं नाही पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना धमक्या कशा पद्धतीने दिल्या, रस्ते बंद, पाणी बंद करण्याच्या धमक्या दिल्या, त्यांनी जर बोलले तर लक्षात ठेवा ह्या अशासारख्या धमक्या दिल्या आणि तो प्रकल्प तुमच्या जागेत बसवायचा पूर्णपणे तुम्ही प्रयत्न केला. म्हणजे ग्रामसभेत जर ठरलंय की जागा भाड्याने घ्यायची त्या ठिकाणी तो प्रकल्प करायचा, मग तुमच्या जागेत का करताय तो प्रकल्प? दिल्यात ना लोकांनी जागा भाड्याने, त्यांच्या ठिकाणी करा प्रकल्प. तो तुम्ही त्या दिवशी तर लय हातपाय आपटत होतात की माझ्या जागेत नको, हे नको. मग आज का तसं ठरलं का तुमच्या जागेत करायची प्रकल्प? मग आम्हाला ग्रामसभेत बोलून फक्त येड्यात काढण्यासाठी बोलवलं होतं का? अख्ख्या केसनंद मध्ये असं ठरलेलं आहे, केसनंद गावामध्ये सगळ्यांसमोर झालेलं आहे की जागा भाड्याने घ्यायची, तिथं तो प्रकल्प बसवायचा. आज तो तुमच्या जागेत का प्रकल्प चालू आहे? बरं ठीक आहे, ते जाऊ दे. कुशल सातो ग्रामपंचायतीसाठी ह्या गोष्टी करतोय, कुशल सातो ग्रामपंचायतीसाठी ह्या गोष्टी करतोय. मग जे तुमच्या दप्तरामध्ये, जे तुमच्या सरकारी रेकॉर्डमध्ये हे बनावट पेपर आलेले आहे, ते तुम्ही तुमचे घर भरण्यासाठी बनवलेले आहेत का? ते बनावट पेपर कशासाठी आले ते सांगा ना. ते बनावट का केले पेपर त्याच्यावरती बोला ना. तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे, त्या भ्रष्टाचारावरती बोला. हे खोटे पेपर कशात आलेत ते सांगा आणि त्याच्यावरती बोला की हे पेपर, खोटे पेपर तुम्ही तुमच्या दप्तराला का लावले, ह्याच्यावरती बोला. आणि पुढे आम्ही न्यायालयात जाऊन ह्या गोष्टीसाठी लढा देणारच आहे. पण तुम्ही हे जे भ्रष्टाचार केलेला आहे ह्यातनं तुम्हाला सुट्टी देणार.